धन्यवाद. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या दर्पणाचं मी स्वागत करतो. आज दिनांक 24/11/2025 पासून महाराष्ट्र न्यूजने कळंब तालुक्यातील खम्मसवाडी जिल्हा परिषद गट आणि त्यामधील देवळाली पंचायत समिती गण या भागाचा महाराष्ट्र न्यूजने आढावा घेतलेला आहे. या आढावा घेण्यामागचा एकच उद्देश आहे की भारतीय परिवर्तन सेना पार्टी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपकभाऊ ताटे, त्यांच्या अर्धांगिनी माजी जिल्हा परिषद सदस्य राधाताई ताटे यांनी लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने हा जो लढा उभा केलेला आहे, सर्वसामान्य जनतेचे हित जोपासण्याची जी भूमिका स्पष्टपणे घेतलेली आहे. एखाद्या गरीब कुटुंबाची शैक्षणिक समस्या असेल, आर्थिक समस्या असतील, शेतकऱ्यांच्या जटिल प्रश्न असतील, गाव विकास असेल, या माध्यमातून ते अतिशय प्रकटपणे आणि जोमाने यंत्रणा राबवून जे आजपर्यंतच्या भविष्यात झालेलं नाही ते त्यांनी स्वतःचं भारतीय परिवर्तन सेना पार्टी पक्ष याच्या माध्यमातून अनेक गावांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, त्यामध्ये खमसवाडी रोकडेश्वरी मंदिराला एक आरोग्याच्या सर्वसामान्य माणसाची सोय व्हावी म्हणून त्यांनी रोकडेश्वरी मंदिर खमसवाडी विश्वस्त मंडळाला एक रुग्णवाहिका सुपूर्द केलेली आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मौजे गोविंदपूर तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील जो ढोके कळंब रोड मेन हायवे जो आहे, त्या हायवेच्या ठिकाणी मेन अशा ठिकाणी जेणेकरून पूर्ण रहदारीचा रस्ता आहे, अशा ठिकाणी त्यांनी माजी मंत्री स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं गोविंदपूर नगरीत प्रवेशद्वार उभं करण्याची ठामपणे भूमिका घेऊन ते काम प्रगतीपथावर आहे. दुसरी गोष्ट, गोविंदपूर स्टँड ते यमाई मंदिरापर्यंत त्यांनी लाईटची सोय केलेली आहे. तसेच माळकरंजा गावात या ठिकाणी जवळपास एक अर्धा ते पाऊण किलोमीटरचं अंतर असेल. माळकरंजा पाटी ते माळकरंजा गाव हे गाव त्यांनी तातडीनं लाईट पोल उभा करून माळकरंजा गाव प्रकाशमय केलेले आहे. असे अनेक विविध योजनेचे भारतीय परिवर्तन सेना पार्टी पक्षाच्या माध्यमातून श्री दीपकभाऊ ताटे हे अतिशय
संविधानिक पद्धतीने त्यांनी जनतेचा काम करण्याचा वशा घेतलेला असून खामसवाडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा बारामती मॉडेलप्रमाणे त्यांना अस्तित्वात आणण्याची त्यांनी त्यांच्या माध्यमातून बोलून दावलेलं आहे आणि ते 100% करतील याची खात्री आहे. रोकडेश्वरी देवस्थानाला ट्रस्टला वातानुकूलित ॲम्ब्युलन्स, खामसवाडी गावातील मुख्य चौकात हाय मास्टर लाईट व्यवस्था, प्रमुख रस्त्यावर साधे पोल मॅट लाईट उभारून गाव प्रकाशमय केलेले आहे. गोविंदपूर येथे ST बस स्टॉप ते यमाई मंदिरापर्यंत मुख्य रस्त्यावर लाईट पोलवर साधे मॅट लाईट व्यवस्था करून रस्ते प्रकाशमय केले आहेत. माळकरंजा जिल्हा प्रमुख मार्गावर ST बस स्टॉप येथे लाईट पोल उभारून मॅट लाईट व्यवस्था, CCTV कॅमेरा बसविले आहेत. वाटवाडा जिल्हा परिषद शाळेतील मुलामुलींना खेळासाठी क्रीडांगण, मैदानाने CCTV कॅमेरे बसवून गावात लाईट पोल उभा करून प्रकाशमय गाव केले. तसेच देवळाली गणातील बोरगाव, देवळाली, ढोराळा, वडगाव, शिराडोन गावातील प्रमुख रस्त्यावर वावरणाऱ्या नागरिकांसाठी लाईट पोल उभारून उजेड करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या माध्यमातून त्यांनी तगडा असा अनुभव असलेले आपल्या हक्काचा माणूस हा खामसवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जोमाने तयारीला लागलेले आहेत. गाव भेटे आज दिनांक 26/11/2025 रोजी त्याने प्रत्येक खंडेश्वर यात्रेच्या निमित्ताचे औचित्य साधून या ठिकाणी त्यांनी अतिशय अनोख्या पद्धतीने आपला तगडा अनुभव वापरून विजिट देऊन गावांचं विकासांची भूमिका जनतेला ठामपणे मांडून अतिशय जात पंथ धर्म न बाळगता ह्या माणसाने स्वतःला विकासाच्या माध्यमात झोकून दिलेले या महाराष्ट्र न्यूजच्या आढावामध्ये समजते. म्हणूनच देवळाली पंचायत समिती गणातील काही गावांना आणि खामसवाडी जिल्हा परिषदमधील गटातील पूर्ण गावांना या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून असे आवाहन करू इच्छितो. आतापर्यंत लोकशाहीच्या सनदशीर मार्गानं विलक्षण झाली. आपण आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूलभूत हक्क व्यक्तिमत्व म्हणून संविधानाच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचा हक्क दिलेला आहे, तो हक्क ॲक्टिव्ह उमेदवाराला आणि काम करणाऱ्याला जो आपल्या हकेला धावून येईल अशा उमेदवार म्हणजेच दीपकभाऊ ताटे, संस्थापाध्यक्ष भारतीय परिवर्तन सेना पार्टी पक्ष यांना सर्व तळागाळातील जनतेने मतदानारूपी सहकार्य करावे असे आवाहन या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून देत आहे. हे आवाहन का देत आहे तर मी न्यूजच्या माध्यमातून मी काही गावांचा प्रत्यक्ष आढावा घेतलेला आहे आणि या आढाव्याच्या माध्यमातून
असे दिसून आले की हा माणूस आपल्या हक्काचा माणूस, अगदी रात्री 12 वाजता जरी त्या व्यक्तीला फोन केला तरी आपल्या फोनवरती तो माणूस आपल्या तत्परतेनं कुठलीही जनतेची, नागरिकांची किंवा मूलभूत सुविधाच्या माध्यमातून कुठलीही अडचण असू द्या, ते अडचण सोडवण्यासाठी सक्षम आहे. अशा माणसाला सर्व तळागाळातील लोकांनी सहकार्य करावे, अशी हे महाराष्ट्र न्यूजची भूमिका असून या महाराष्ट्र न्यूजवरती आपण नवीन असाल तर या महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, लाईक करा, कमेंट करा. आज त्यांनी खंडेश्वरी यात्रेनिमित्त मौजे माळकरंजा येथे भेट दिली, खामसवाडी येथे भेट दिली, गोविंदपूर येथे भेट दिली, देवळाली येथे भेट दिली, बोरगाव येथे भेट दिली. अशा कार्यकर्त्याच्या पाठीमागं जनतेनं भक्कमपणे उभे राहावं असे मी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून विनंती करीत आहे. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक. मौजे देवळाली तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी दिनांक 26/11/2025 रोजी या देवळागावातील ग्रामदैवत असलेले खंडोराया या मंदिराच्या अतिशय सालाबादाप्रमाणे याही वर्षी यात्रेचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं पार झालेला आहे आणि त्यामध्ये भारतीय परिवर्तन सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपकभाऊ ताटे यांच्या माध्यमातून अनेक सुविधा या देवळाली गावाला पुरवण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगाने आपण आपल्या महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलमध्ये सहर्ष असं स्वागत करतो आणि येणाऱ्या भावी पिढीला या माध्यमातून देवळाली ग्रामवासियांना मी शुभेच्छा देतो. चॅनल बघण्यासाठी जर नवीन असाल तर या चॅनलला
सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक.